नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण या उन्हाळ्याच्या सुट्टीत छान अशा थेंबांच्या रांगोळ्या काढायला शिकणार आहोत। बघा तर मग लवकरच तुमची परीक्षा होणार आहे आणि परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला छान असा सराव करायचा आहे, तो म्हणजे थेंबांच्या रांगोळीचा। तर मग आज आपण थेंबांच्या रांगोळीला सुरुवात करूया आणि छोट्या छोट्या साईजमध्ये आज आपण रांगोळी शिकणार आहोत। बघा, तुम्ही पण तुमच्या घरात जी स्केल असेल तिचा वापर करा आणि आपल्या ड्रॉइंग बुकमध्ये किंवा आपल्या नोटबुकमध्ये शक्यतो आलेख पेपर असतात, त्यावर जर तुम्ही थेंबांची रांगोळी काढायला सुरुवात केली ना तर अधिक चांगलं होईल। कारण त्यावरती स्पेस जो असतो तो अगदी सारख्यापणाचा असतो। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आलेख पेपर दाखवेल, तुम्ही त्यावर जर रांगोळी रेखाटन केलं तर अधिकच सोपं होईल। चला तर मग आज आपण सुरुवात करूया। मी अशी आडवी 5 थेंब घेतली आहेत आणि उभे पण मी 5 थेंब घेणार आहे। पट्टी सरळ धरायची म्हणजे जेणेकरून आपले थेंब चुकणार नाहीत। एकदा आडवी एकदा उभी या पद्धतीने तुम्हाला एकदा सराव झाला की तुम्ही छान अशी थेंब काढायला सुरुवात करा। आताही बघा, आपण 5 ते 5 अशी थेंब काढून घेतली आहे आणि या थेंबांवरती सहज असा आकार मी रेखाटन करणार आहे। आपण सुरुवातीला फक्त रेषांच्या रांगोळ्या शिकणार आहोत। बघा, रेषेचा वापर करून अगदी छान छोटीशी रांगोळी मी तुम्हाला काढून दाखवते। बघा, अगदी सहज सोपा असा रेषांपासून मी एक चांदणीचा आकार काढलेला आहे, तोही 5 ते 5 थेंबांपासून। तुम्ही पण असेच 5 थेंब काढा आणि असाच चांदणीचा आकार काढून घ्या। 5 थेंब उभे आणि 5 थेंब आडवे अशा पद्धतीने थेंब काढून तुम्ही छान अशी थेंबांची रांगोळी काढू शकतात। सुरुवातीला अशा छोट्या छोट्या रांगोळ्या काढून तुम्ही यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मोठ्या पद्धतीच्या रांगोळ्या कशा काढायच्या ते आपण शिकणार आहोत।